पुढील चेंडू घेऊन अनिकेत चव्हाण तयार अक्षय यांच्यासाठी. स्क्वेअर चेंडू आणि डिक्लेअर स्वरूपाची अजून एक धाव, म्हणजे 2 धावांचा 2 धावा धावफलकामध्ये. हॅलो, वाईट वाईट वाईटची धाव आहे फक्त. 1 फॉर दी ओव्हर झालेला आहे. पुढील चेंडू अनिकेत चव्हाण. यावेळी मात्र बिग हिट, मोठा प्रहार, घणाघाती षटकार अक्षयच्या बॅटमधून. चव्हाण स्ट्राईकवर असतील अक्षय. पुन्हा एकदा बिग हिट केलाय बघूया, आणि यावेळी मात्र पुन्हा तेच रिझल्ट. 6 धावांसाठी पंच आपले 2 हात आकाशाकडे. आमचे मित्र नितीन विचारे उर्फ बंड्या, कृपया करून स्टेजवर यायचंय. नितीन विचारे उर्फ बंड्या. पुढील चेंडू अनिकेत चव्हाण. पुन्हा एकदा बघूया पंच आपले निर्णय कळवतील, आणि यावेळी मात्र बॉल चाललाय सीमा रेषा पार. मान्सून बिग बॅट. तर आपण पाहिलात मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच अक्षय. लगातार 3 बॉल 3चे षटकार आपल्याला पाहायला मिळाले. एक अफलातून अशी फलंदाजी आपल्याला अक्षयच्या माध्यमातून पाहायला मिळते. पण तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज देखील आहे अनिकेत. कमबॅक करायचं माहिती आहे त्याला. धावसंख्या जाऊन पोचते ती 19, बिनबाद 19 धावा. 2 टू गो. लगातार 3 बॉल 3 षटकार अक्षयच्या बॅटीतून. नॉन स्ट्राईकवरती आयकॉन म्हणून आहेत आपले सुचित कदम. ओ, यावेळी निर्धाव चेंडू. कव्हर्सला मारण्याचा प्रयत्न होता, थोडासा स्लो गतीने टाकलेला बॉल. यावेळी मात्र मिस स्ट्रोक झालेला आहे. एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. एक धाव. 1 ओव्हर धावसंख्या जाऊन पोचते ती 20, बिनबाद. डीजे.
यावेळी मात्र मोठा प्रहार झेलची संधी आहे आणि यावेळी मात्र विकेट. पहिली सफलता. मॅन ऑफ द मॅच तंबूच्या आसऱ्याला परततोय अक्षय. तर नवीन फलंदाज छोटा पॅकेट बडा धमाका अर्थातच मंदार. मूर्ती लहान पण कीर्तिमान म्हणून असा फलंदाज ओळखला जाणारा मंदार. मंदार एरम आपल्या टीमसाठी सक्षम 11 साठी. पुढील चेंडू दर्शील. थोडासा अडथळा रनअप मध्ये. सुबोध सर आपल्याला निर्णय करायचा डेड बॉल. यावेळी मात्र सुवैरी चेंडू. पंच कळवतात आपले दोन्ही हात. +1 धाव म्हणजे एक वाईटचा त्याच प्लस 1 धाव म्हणजे टोटल 2 धावा टीमच्या खात्यामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22. शैलेश हरमळकर आपलं थोडंसं कान मंत्र देताना गोलंदाजाला. कृपया करून घाई करायची आहे. वेळेचे बंधन आहेत आपल्याकडे. 25 मिनिटं दिलेली आहेत आपल्या कमिटीने. एक भव्य दिव्य आयोजन मॉन्सून बिग बॅश पर्व. दुसरे आयोजक सचिन रावल, केतन काप, मयुरेश भवर. पुढील चेंडू दर्शील. सामना करेल मंदार. यावेळी मात्र बिग हिट केल्या बघूया. पाहूया बॉल चाललाय सीमा रेषा पार. षटकार. हेच तर क्रिकेट आहे. चांगल्या बॉलचा सन्मान करायचा, खराब बॉलला फेकून लावायचा मैदानाच्या बाहेर. पुढील चेंडू दर्शील. पुन्हा एकदा. ओहो चांगला चेंडू. परफ्यूम डिलरी. अगदी बॅट्समनला बॉलचा स्मेल दिला होता दर्शीलने. एक परफ्यूम डिलरी परफेक्ट. क्रिकेटचं हेच आहे. एकदा बॉलिंग साईड एकदा बॅटिंग साईड. एकदा बॅट्समन एकदा बॉलर. एकदा बॅट एकदा बॉल. पुढील चेंडू. यावेळी मात्र बिग हिट केल्या बघूया. कॅच होते का आणि हा षटकार. जाऊन पोचते ती 34 धावांवरती. शेवटचे 2 बॉल बाकी. दर्शील यांच्या ओव्हरमधले. मंदार आपलं आले असं वाटते ते डगआउटमधनं सेट होऊन आले. आल्या 2 षटकार त्यांच्या बॅटीतून आले. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आणि यावेळी मात्र टिपिकल पॉइंट कव्हरच्या बॅट फाडलेला हा फटका. येतोय षटकार. तर आपल्या आयोजकांकडनं ईश्वर टी बॉईज आपले मित्र सगळ्यांचे हार्दिक हार्दिक असे स्वागत. ईश्वर टी बॉईज यांचे हार्दिक स्वागत मॉन्सून बिग बॅश पर्व 2 मध्ये. पुढील चेंडू शेवटचा बॉल. यावेळी मात्र बॉल थोडासा खालीसा बसतोय आणि निर्धाव चेंडू. षटक संपते. धावसंख्या जाऊन पोचते ती 40 या आकड्यावर. सक्षम 11 ची. डीजे
काही तिसरं षटक चॅलेंजिंग ओव्हर असेल. या षटकात जर आपण 12 धावा केला तर डबल रन असतील. 12 पेक्षा जास्त करायचे आहेत धावा. जर समोरच्या दिशेने आपण पाहिलात तिथे एक निळ्या कलरचा पत्रा आहे, त्या पत्र्याच्या पलीकडे मारलात तर आपल्याला तब्बल 9 म्हणजेच 9 धावा मिळणार आहेत. म्हणजे आपण तसं पाहायला गेलं तर बॅटिंग साईडलाही बेनिफिट आहे, बॉलिंग साईडलाही बेनिफिट आहे. विकेट गेल्यावरती 3 रन मायनस होणार आहेत. एक नवीन योजना आपल्याला मॉन्सून बिग बॅश पर्व 2 मधनं आपल्याला पाहायला मिळते. एक भव्य दिव्य आयोजन. तर पाहूया संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक चॅलेंजिंग ओव्हर. प्रभंजन सनस, मॅन फ्रॉम काळा चौकी. पहिला बॉल, पहिलाच बॉल, निर्धाव चेंडू. थोडासा फसवा असा बॉल पाहायला मिळाला सुचितेनला. त्यांच्याकडे दोन्ही खासियत आहे, बॉलला आतमध्ये आणण्याची, बाहेर काढण्याची. एक उत्कृष्ट असं गोलंदाज प्रभंजन सनस. निर्धाव चेंडू, प्रभंजन सनस. दुसरा बॉल. यावेळी मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न, पण टप्पा पडतो आणि बॉल गर्र करून फिरून शैलेश हरमळकर यांच्या हातात जातोय. हीच खासियत आहे प्रभंजन सनसची. टप्पा पडला की बॉल हातभर वळतो. एक चांगली हाय आणि ॲक्शन आहे आपल्याकडे प्रभंजन सनसकडे. चांगली एक हाईट आहे, त्याच हाईटीचा फायदा घेताना प्रभंजन सनस. पुढचा चेंडू सुचितसाठी. सुचित सज्ज. यावेळी मात्र बिग हिट केलाय आणि बॉल चाललाय. नो बॉल पंच घोषित करतायत आणि एक षटकार देखील, म्हणजे टोटल 7 धावा. नो चेंडू. ओव्हरस्टेपिंगचा पंच निर्णय कळवतायत. नो बॉल असेल. नो चेंडू नाहीये. चुकीची दुरुस्ती पंचांकडून. नो बॉल नसेल हा. फक्त 6 धावा मिळतील. 3 चेंडू 46 धावा. या ओव्हरमध्ये आपण जर 12 रन केलात किंवा 12च्या जास्त, 12 पेक्षा जास्त केलात तर डबल होतील. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 6 धावा आलेल्या आहेत. अजून 3 चेंडू बाकी आहेत. फ्री हिट नसणाऱ्या नो बॉल नव्हता. बॅट्समनने याची नोंद घ्यायची आहे. निर्धाव चेंडू नाही, हा षटकार आहे. कमिटी मेंबर बॉल. तीन चेंडू मध्ये तब्बल 6 धावा आलेल्या आहेत. पुढील 3 चेंडू प्रभंजन सनस सुचित साठी. गो. पुढील चेंडू सनस. सामना करतील सुचित. सक्षम 11चे आयकॉन खेळाडू सुचित. यावेळी मात्र बॅटची कडा आणि घोषांकीन क्षेत्रात मध्ये पंच कळवतायत 1 धाव. महाराजा बॉयजचे फाउंडर आदी जाधव यांचे सहर्ष स्वागत करीत आहेत मॉन्सून बिग बॅश पर्व या दुसऱ्यामध्ये. 1 धाव. महाराजा बॉयजचे फाउंडर व सदस्य आदित्य जाधव यांचे सहर्ष स्वागत करीत आहे मॉन्सून बिग बॅश पर्व 2 मध्ये.
1 टू गो असेल. पुढील चेंडू मंदार. यावेळी मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न. 48 रन झालेले आहेत. फक्त 8 धावा दिलेल्या आहेत. जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे प्रभंजन सनससाठी. पहिला गोलंदाज ठरतोय. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये तब्बल 8च धावा दिलेल्या आहेत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे मित्रांनो प्रभंजन सनससाठी. मॉन्सून बिग बॅश पर्व 2 ला भेट दिल्याबद्दल मंडळ त्यांचे हार्दिक हार्दिक असे स्वागत. धन्यवाद नितीनजी. असंच वेळोवेळी आम्हाला सहकार्य करा. तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक असे शुभेच्छा. वैयक्तिक दुसरं आणि चौथं असं षटक घेऊन येत आहेत अनिकेत चव्हाण. सामना करतील सुचित. आयकॉन विरुद्ध आयकॉन. एक थर्रार. पहिलाच बॉल. पहिलाच हाफ ट्रॅकर होता आणि हा बॉल चाललाय गोशांकीन क्षेत्रामध्ये 1 धावासाठी. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 49. एक चेंडू. वैयक्तिक असं दुसरं. अनिकेत चव्हाण सज्ज होत आहेत गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न पण फटका काहीसा फसतोय. 1 धाव कंप्लीट केली. बघूया दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय यशस्वी होते का. पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय दर्शन याच्या माध्यमातून. दर्शन गुरव एक चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव. धाव संख्या जाऊन पोचते ती सक्षम 11 यांची 50. पुढील चेंडू अनिकेत. सामना करतील मंदार. छोटा पॅकेट बडा धमाका. यावेळी मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न पण क्लीन बोल्ड. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. अनिकेत चव्हाण डीजे. तर नेक्स्ट बॅट्समन असेल गोविंदा वाल्मिकी. मोठ्या फटक्यासाठी जाणला जाणारा हा खेळाडू. बघूया आपल्या संघासाठी. पहिल्याच बॉलवर बिग हिट करण्याचा प्रयत्न पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील केली जाते. खूप चांगलं असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. रुपेश गुरव यांच्या माध्यमातून आपल्याला खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फिटनेस लेवल दाखवली आपली त्यांनी. या छोट्या गोष्टी मित्रांनो मोठ्या होतात. फिल्डिंग इम्पॉर्टंट असते. आपल्या टीमसाठी त्यांनी तब्बल 2 धावा वाचवल्या. त्याच 2 धावा त्यांना उपयोगी येतील पुढील. यावेळी मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका होतोय. बाईटच्या रूपात आपल्याला सुबोध सर 1 धाव कळवतायत. धाव संख्या जाऊन पोचते ती धाव संख्या जाऊन पोचते ती 53. 1 टू गो. सुचित. यावेळी मात्र समोर फटका मारण्याचा फटका. बघूया फटका फसतोय का.
बिट्टू झेलच्या मागे, झेल सुटतोय, दुसरी धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील कंप्लीट होते. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 55. पुढील मॅच असेल पराभूत संघाचा त्रिशा टायटन वर्सेस जिजामाता 11. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 55. इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस होईल. दोन्ही कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. वेळेचे बंधन आहेत आपल्याला. त्रिशा टायटन्सचे आयकॉन प्रथमेश साळवी, जिजामाता 11चे आयकॉन राज विचारे यांनी स्टेजशी संपर्क साधला. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, याची नोंद घ्यायची आहे दोन्ही कॅप्टननी. आपल्या संघासाठी आणि वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन येत आहेत ते दर्शन गुरव. धावसंख्या जाऊन पोचते ती 55. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचते ती 55. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक बघूया. गोविंदा पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका काहीसा पोचतोय पण 2 फिल्डरच्या मध्ये जाऊन हा चेंडू पडला आणि यावेळी मात्र गचाळ असा थ्रो आणि पंच कळवत आहेत 3 धावा. गचाळ असा थ्रो आपल्याला पाहायला मिळाला प्रभंजन सनसच्या माध्यमातून. चॅलेंजिंग ओव्हर खूप चांगली हाताळली होती. पावसाळी क्रिकेट चालू आहे मुलं मित्रांनो. बॉल हातातनं सटकतो, आपण समजू शकता. 2 धावा होत्या, तिथे एक एक्स्ट्रा धाव मिळाली थ्रो बाईटच्या स्वरूपात. पुढील चेंडू दर्शन, यावेळी मात्र एक चांगला यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. चांगला यॉर्कर आणि धावाची संधी आणि आउट. गोविंदा वाल्मिकी बाद. खूप चांगला असा यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला दर्शनच्या माध्यमातून. गोविंदाला स्ट्राईक पाहिजे होती. शेवटचं षटक इम्पॉर्टंट असतं. हाणामारीचं षटक. तर पुढील फलंदाज येत आहेत समीर, स्वतः संघ मालक. पुढील चेंडू दर्शन, सामना करतील सुचित. यावेळी मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि 1 धाव. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 60. 3 चेंडू 60 धावा. तर नवीन फलंदाज आपण स्ट्राईकला पाहतायत, स्वतः संघ मालक समीर. बघूया आपल्या टीमसाठी शेवटचे 3 चेंडू. यावेळी मात्र लेग साईडच्या दिशेने टोलवलाय. 1च धाव मिळणार आहे. खूप चांगली अशी गोलंदाजी आपल्याला दर्शनच्या माध्यमातून पाहायला मिळते. अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय. कधी पुढे, कधी मागे, कधी गुड लेन, कधी यॉर्कर, कधी स्लोअर वन. एक युवा टॅलेंटेड आपल्याला पाहायला मिळतोय दर्शन. खूप चांगली अशी गोलंदाजी. यावेळी मात्र अप्पर केट केलेला आहे. बघूया रोहन राणे खालते आणि चांगला असा प्रयत्न. खूप चांगले एफर्ट लावले होते रोहन राणे यांनी. 2 रन फक्त मिळालेत. आपल्या टीम साठी 4 रन वाचवले. शेवटचा बॉल.
तर साई गिरकर जिथे कुठे असाल त्यांनी स्टेजवरती यावे. साई गिरकर ट्रिपल एसचे सर्व यावे. मात्र समोरच्या दिशेने फटका केला. बघूया एक धाव मिळते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का? तर दुसऱ्या धावाचा प्रयत्न नाही केलाय आणि इथे 5 ओव्हरचा षटकानंतर धावसंख्या जाऊन पोचते ती 64. 86 यांना
हाताळताना अनिकेत चव्हाण यांना. उत्कृष्ट असा टोललेला चेंडू आणि मिसफिल्ड इथे मंदार एरम यांच्याकडून आणि चेंडू चालला सीमा रेषा पार चौकार. चला सुचित कदम यांच्या उत्कृष्ट अशा चेंडूवरती अनिकेत चव्हाण यांनी उत्कृष्ट असा ग्राउंडेड फटका चौकारासाठी रूपांतरित केला आहे. दुसरा बॉल स्क्वेअर चेंडू वाईड अशा स्वरूपात स्क्वेअर. गच्चाळ असं क्षेत्ररक्षण आणि धावबादची संधी आहे आणि हा धावबाद. अनिकेत चव्हाण धावबाद. कमॉन डी. प्रबोधन सरांचा यांचा आल्या 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 बगीचा षटकार. जसा षटकार मारलाय बघा, झाडं देखील असे हलायला लागलेत आणि त्यांचे पानं पडायला लागलेत नाण्यावरती. वादळ आले, वादळ, नाण्या वादळ. वादळाचं नाव सनस द नाण्या वादळ 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 वादळ. सुचित कदम यांनी कमबॅक केला आहे. उत्कृष्ट असा निर्धाव चेंडू. हळूवार पद्धतीचा चेंडू टाकला होता, त्यावर सुद्धा जे आपणास राकेश प्रभू यांची आठवण करून देतात, त्यांच्या हातातून त्यांच्या बॅटमधून निघालेला हा उत्कृष्ट असा चौकार.
आणि झेलबाद. सुचित कदम यांनी सुद्धा दाखवून दिले की मैं भी तुझसे कम नहीं. सोळा धावा धावफलकावरती झालेल्या आहेत साईशा पॅकर यांच्या. आणि धावांचा पाठलाग किती करायचा आहे? 65 धावांचा पाठलाग करताना एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या 16. 16 2 गडी बाद. नवीन गोलंदाज अमय आर्डेकर, बॅट्समन करण सावर्डेकर, नॉन स्ट्राईकला शैलेश हरमळकर. रितेश आपले हात चेक करतायत, फाटलेत काय? एक षटक 2 चेंडू, धावसंख्या 25. शैलेश हरमळकर यांच्या बॅटमधून लगातारचे 2 षटकार. डिक्लेअर स्वरूपातील धाव. साईशा पॅकर खूप अतिशय सुंदररित्या धावांचा पाठलाग करत आहे. जर असेच एक त्याला
उत्कृष्ट असा हा फटका, 6 धावा. दर्शन यांनी सुद्धा दाखवलंय की हम भी किसी से कम नहीं. आल्या आल्या षटकाराच्या रूपांतरामध्ये स्कोर 32 धावा. 1 ओव्हर 5 बॉल, 1 षटकार 5. उत्कृष्ट असा हेलिकॉप्टर शॉट, युवराज यांचं स्वागत केलंय. दर्शन यांनी षटकारासोबत धावसंख्या 38, 2 षटकांचा अखेरेस 38. आता मुळात चॅलेंजिंग ओव्हर आहे. या ओव्हरमध्ये 65 धावांचा पाठलाग करताना संघ साईशा पेकर यांनी 2 षटका अखेरेस 38 धावा गाठल्या आहेत. उरलेल्या 3 षटकांमध्ये 18 बॉल 27 असं समीकरण आलंय आता सामन्यांचं. आणि जे आता षटक आहे ते चॅलेंजिंग ओव्हर आहे. या चॅलेंजिंग ओव्हरमध्ये आपण गेले 2 मॅच तर बघत आलो आहोत की जर 12 धावांच्या वर धावा केल्या तर त्या डबल म्हणजे द्विगुणित होत आहेत. आणि जर त्या षटकामध्ये कोणताही विकेट गेला, काय वय बॉल. ओके, आपल्या भावाला थंड पिजू, थंड राहतो. करण सावर्डेकर आणि दर्शन गुरव यांचे पिताश्री स्वतः सामन्याचा आनंद घेत आहेत. करण सावर्डेकर यांचे सुद्धा पिताश्री स्वतः सामन्याचा आनंद घेत आहेत. स्क्वेअर असा चेंडू, चॅलेंजिंग ओव्हर आहे. 12च्या आत तुम्ही थांबवलं तर तुम्हाला जे समीकरण आता आहे 18 चेंडूत 27 धावांचं, प्रेरक सावंत यांनी जी जबाबदारी घेतली आहे चॅलेंजिंग ओव्हर टाकायची, आम्हाला प्लेट नको, रिटर्न घेऊन जा. संधी होती, 3 धावा आपल्या धाव फलकामध्ये, म्हणजे जे डिफेंड करायचे त्या धाव फलकामध्ये स्क्वेअर चेंडू.
स्क्वेअर असा चेंडू. उत्कृष्ट असा फटका 6 धावांसाठी. करण सावडेकरांच्या बॅटमधून डिफेंड करायचे होते ते ऑलरेडी 12 धावा झाल्या आहेत. आता एक ओ उत्कृष्टाचा चेंडू. चॅलेंजिंग ओव्हर. अजून एक चेंडू बाकी आहे. वाईट चेंडू आणि प्लस नाहीये. ओके वाईट. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये 14 धावा झाल्या आहेत आणि त्याचे डबल केले तर 28, म्हणजेच हा सामना जिंकलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन समीर घाडीगावकर आणि केतन काप. आपण क्वालिफाय झाला आहात सेमीज साठी. उपउपांत्य फेरीसाठी आपण क्वालिफाय झाला आहात.